खाजगीचं काम जे आहे ते आउटसोर्सिंग साठी देतोय. इथे खाजगी कॉन्ट्रॅक्टर जे आहेत, कंत्राटदार जे आहेत, त्यांचा मनमानीचा कारभार चाललाय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या माध्यमातून शासनाचं लक्ष ह्या गोष्टीकडे वेधू इच्छित आहे की मागच्या काही वर्षामध्ये असे प्रसंग आले जिथे हे सफाई कामगार जे आहेत, जे महापालिकेचे कर्मचारी नाही आहेत पण आउटसोर्सिंगद्वारे कोणत्या तरी खाजगी कॉन्ट्रॅक्टरनी त्यांची नेमणूक केली आहे आणि साफसफाई करत असताना हे जे खाजगी कामगार आहेत ह्यांची अनेक ठिकाणी त्या ठिकाणी मृत्यू झालाय. गटार साफ करत असताना, ड्रेनेजचं काम करत असताना. अध्यक्ष महोदय, हे अतिशय चिंताजनक आहे, कारण का प्रायव्हेट खाजगी जे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत ते म्हणतात की हे गटार साफ करत नव्हते. महापालिका हात वर करते आणि म्हणते ही आमची जबाबदारी नाही आहे. बऱ्याच ठिकाणी गटार साफ करतात पण म्हणतात नाही, हे साफसफाईचं काम करत नव्हते. महाराष्ट्रात कमीत कमी मागच्या 10 वर्षात अशा जवळजवळ 20 असे गरीब लोक 20 लोक मृत्युमुखी पडलेत, पण अजूनपर्यंत त्यांना कोणत्याही प्रकारचं कॉम्पेन्सेशन मिळालं नाहीये. अध्यक्ष महोदय, माझ्या हातात काही पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आहेत. तिथे गटारात उतरल्यानंतर त्यांना शॉक बसलाय. त्यानंतर पिंपरी चिंचवडला गटारात उतरल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी विषारी गॅसेसचा त्यांनी श्वास घेतला आणि म्हणून ते त्यांचा मृत्युमुखी पडले. अध्यक्ष महोदय, हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये असताना सुद्धा त्यांना अजूनपर्यंत कॉम्पेन्सेशन मिळालं नाहीये किंवा हे प्रायव्हेट कंत्राटदार जे आहेत ते हात वर करतात. म्हणून मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करते की जसं सफाई कामगार जे कायमस्वरूपी महापालिकेमध्ये असतात त्यांना जसं 10 लाखाचं कव्हर मिळतं जर त्यांच्या फॅमिलीला जर ते मृत्युमुखी पडले, तर त्याच पद्धतीत हे ज्यांचा कोणी वाली नाही असे लोक काम करत असताना जेव्हा त्यांचा मृत्यू होतो तेव्हा त्यांना देखील शासनाने आणि महापालिकेच्या माध्यमातून 10 लाखाचं कॉम्पेन्सेशन दिलं पाहिजे. आणि शासनाने एकंदरीत हे जे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, हे जे मनमानी करतात आणि जे हात वर करतात, जे कोणतेही सेफ्टी गिअर किंवा मास्क न वापरता ही लोक अक्षरशः नाल्यात उतरून काम करतात आणि काहीच नसतं त्यांना, ते पाईप पण नसतात ऑक्सिजनचे. अशा प्रसंगात ते खाली उतरतात आणि म्हणजे हे गरीब आहेत, हे कबूल करतात, हे मान्य करतात की आम्ही थोडेफार पैशासाठी हे काम करू. म्हणजे त्यांच्यावर कोणाची जबाबदारीच नाही का, हा प्रश्न मला आणि ताबडतोब शासनाने त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करणं महत्वाचं आहे, कारण का ती देखील माणसं आहेत. अध्यक्ष महोदय, आणि ह्याच प्रायव्हेट कंपन्या म्हणतात, आणि जेव्हा प्रायव्हेट कंपन्या आपण कॉन्ट्रॅक्टद्वारे त्यांना देत असतो आउटसोर्सिंगद्वारे, तेव्हा कोणत्याही पद्धतीचा आरक्षणाचे नियम हे पाळत नसतात. देसाई साहेब, हे आउटसोर्सिंगच्या ज्या कंपन्या आहेत ते कोणत्याही पद्धतीचं आरक्षणाचे नियम पाळत नसतात. त्यांच्या इथे रॉस्टरची पद्धतच नसते आणि म्हणून हळूहळू महाराष्ट्राचा जो युवक आहे तो रोजगारापासून वंचित राहतोय. हे बाहेरचे युवक आणतात, बाहेरचे लोक आणतात आणि त्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी राहतात. हर घर, तुम्हाला माहिती आहे की घर घर तिरंगा, पण तिरंगा तो हर दिल में है, लेकिन घर घर में रोजगार की जरूरत है. मागच्याच 8 वर्षात आदरणीय पंतप्रधान माननीय मोदीजी म्हणालेले की आम्ही ह्या देशात 2 कोटी लोकांना रोजगार देऊ, पण मागच्या 14 वर्षात जवळजवळ 16 कोटी युवक बेरोजगार झालेत. आज 20 ते 24 वयोगटातील 42% तरुण बेरोजगार आहेत. ह्याच्यासाठी कोण जबाबदार आहे? आणि एकीकडे हे कॉन्ट्रॅक्टर्स आणि ह्या पद्धतीची जी मनमानी चालली आहे, जिथे रॉस्टर न तपासता, आरक्षणाचे कोणते नियम न पाळता तुम्ही तिथे लोकांना कामाला लावताय, एकंदरीत ह्या गोरगरीब मागासवर्गीयांवर खूप मोठा अन्याय या ठिकाणी होत आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन हे कॉन्ट्रॅक्टर्स स्वतः कट ठेवतात, त्या लोकांना पूर्णपणे पगारी देखील दिले जात नाहीत. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 160 पृष्ठ क्रमांक 94 जे एससीचे लाभार्थी आहेत, एक डीबीटी योजना आपण, मला असं वाटतं मागच्या फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा ती डीबीटी योजना आणली की मागासवर्गीय शेतकरी असेल, त्या ठिकाणी युवक हे असेल, मुलगा असेल, तर पहिले जे काय ते खरेदी करावं
आणि त्याच्यानंतर त्याच्या अगेन्स्ट त्याच्या खात्यामध्ये पैसे जमा. आता हे कोणत्या प्रकारचा न्याय आहे अध्यक्ष महोदय? एक तर त्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि वरून त्याला म्हणतात की पहिले तू ते खरेदी कर आणि मग ते ठरलेले असतात, ठरलेले लोक असतात, ठरलेले सप्लायर्स असतात, त्यांना त्यांच्याकडूनच खरेदी करायची. मग ती खरेदी फक्त ऑन पेपर होत असते आणि मग ते पैसे दुसरीकडे वळवले जातात. ही डीबीटी पद्धतीची की योजना आहे ती ताबडतोब रद्द करून त्याच्यात पण उपाययोजना की पहिले आपण त्याच्या खात्यात ते पैसे जमा करूया आणि एक फुल प्रूफ तुम्ही पारदर्शक सिस्टीम बनवा आणि मग त्याला ते ट्रॅक्टर असेल, त्याचं काही असेल ते खरेदी करू देत. महिला बचत गट असतील, त्यांना काही खरेदी करायचं असेल, पण पहिले त्यांनी खरेदी करावं आणि त्याच्या अगेन्स्ट पैसे कुठे आहेत? आणि म्हणून तर आपण ही योजना आणली आणि त्या योजनेचं पूर्णपणे जे आपण काय म्हणतो काउंटर प्रोडक्टिव्ह अशी ही योजना ठरली आहे. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 7 पृष्ठ क्रमांक 35 सफाई कामगारांच्या मुलांना आजपर्यंत आपण महिन्याला फक्त 50 ते 60 रुपये स्कॉलरशिप देतोय. 2022 अमृत महोत्सव फक्त 50 ते 60 रुपये दरमहा स्कॉलरशिप देतोय आणि त्याच अगेन्स्ट जेव्हा आमचे काही सन्मान्य सदस्य गुवाहाटीमध्ये हॉटेलमध्ये राहिलेले तेव्हा दिवसाला 56 लाखाचा खर्च येत होता. म्हणजे 20 दिवसाला जवळजवळ 10 कोटी एवढे, कदाचित 20 दिवस 25 दिवस, त्याच्यामध्ये जवळजवळ 1 लाख लोकांना आपण सिलेंडर देऊ शकलो असतो, 1 लाख कुटुंबियांना. आणि त्यासोबत 50,000 कुटुंबांना आपण दूध आणि खाद्यतेल देऊ शकलो असतो. आणि हे मी इतर काही बोलत नाही, म्हणजे आमची घोषणा बाजूला ठेवते, पण हे पेपरमध्ये वृत्तपत्रात आलेले आणि हॉटेलमधून जे काही रिसीट्स आले त्या आधारित मी बोलते की एवढा खर्च आला. ऑब्व्हियसली ते 5 स्टार हॉटेल होतं, तर तेवढा खर्च, तोच जर खर्च महाराष्ट्राच्या जनतेकडे वळवला असता काही ठराविक कुटुंबांकडे, तर आज त्यांनी दुआ तरी दिली असती आणि या सरकारला थोडा तरी त्या ठिकाणी आशीर्वाद मिळाला असता. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 155 पृष्ठ क्रमांक 91 सामाजिक न्याय, जी अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्तीची निधी असते ती त्या GR मध्ये असा उल्लेख केला गेला आहे की जिथे 50% मागासवर्गीय आहेत, संख्या आहे, तिथेच ही निधी वितरित केली गेली पाहिजे. पण मागच्या काही वर्षात देसाई साहेब, मागच्या काही वर्षात आपल्याला असं आढळून आलंय की ही जी निधी आहे ती फक्त काही ठराविक जे प्रभाग राखीव आहे तिथेच ही निधी वापरली जाते. जणू काय जे प्रभाग ओपन आहे तिथे ही लोक राहतच नाहीत का, असा हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे. जिथे 46% राहतो, जिथे 39% हा समाज राहतो, तिथे ही निधी दिली जात नाही. फक्त 50% क्लस्टरमध्ये जिथे राहतात तिथेच ह्या निधीचं वितरण होतं. मी आपल्याद्वारे शासनाला, नगरविकास आदरणीय मुख्यमंत्र्यांना, अध्यक्ष महोदय 1-2च मुद्दे आहेत, विनंती करते की जिथे 46 असेल, 48% असेल, पण जर विखुरलेला हा समाज राहत असेल तर तिथे देखील ही निधी, अण्णाभाऊ साठे नागरी वस्तीची निधी वापरली पाहिजे. त्यासोबत रमाई आवास योजना अत्यंत महत्वाची. घर घर तिरंगा तो फडकाएंगे लेकिन घर तो होना चाहिए ना कैलाश भाई. रमाई आवास योजना जी आहे त्याची जी लिमिट आहे 2 लाखाची आहे ती 7 लाखाची करावी, मी मागणी करते. बाब क्रमांक 161 पृष्ठ क्रमांक 94 जे जिल्हा परिषदचे हॉस्टेल आहे तिकडे 2 कंपन्या आहेत. मी त्या कंपन्यांची नावं घेऊ इच्छित नाही आहे, पण त्यांची इतकी मनमानी चालली आहे की त्या लोकांना त्यांचे जे त्यांनी जे रोजगार ज्या लोकांना दिले त्यांना वेळेवर पगार मिळतो, पण ते तिकडे जिल्हा परिषदचे जे हॉस्टेल आहे तिथे राहणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना अजूनपर्यंत बूट नाही आहेत, स्टेशनरी नाही आहे, त्यांना स्टायपंड मिळालं नाही आहे, साबण नाही आहे, तिथे मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स नाही आहेत. अशी एवढी वाईट परिस्थिती, जिल्हा परिषद गावातून लांबून गावातून ह्या हॉस्टेलमध्ये एवढी चांगली इन्फ्रास्ट्रक्चर आहेत या हॉस्टेल्स, पण अतिशय मनमानीचा कारभार. कारण का हे 2 कंपन्या आहेत, क्रिस्टल आणि अजून एक, ते सिक्युरिटी आणि साफसफाईचं हाऊसकीपिंगचं काम करतात. त्यांच्या लोकांना वेळेवर पगार होतो, पण ह्या मुलांना वेळेवर स्टायपंड वगैरे काही दिलं जात नाही. शासनाचं लक्ष नाहीये. या 2 कंपनीनी जणू काय ह्या हॉस्टेलला घेतलंय. आणि माझा शेवटचा UDचा विषय बाब क्रमांक 72 पृष्ठ क्रमांक 44. माझ्या मतदारसंघात काडादी चाळ आहे. नॅशनल हायवेनी अलीकडे उड्डाणपुलाची कामं सोलापुरात आमचे 2 माजी मंत्री महोदय त्यांच्या आग्रहाखातीर सुरू केलेत.
पण त्या चाळीत राहणारे गेले 70 वर्ष लोक आहेत, त्यांना फक्त ट्रान्सपोर्ट चार्जेस देतात, कॉम्पेन्सेशन मालकांना देत आहेत, त्यांना फक्त ट्रान्सपोर्ट. आता 70 वर्ष राहणारी लोक, त्यांना काही उपजीविका नाही, काही नाही, कुठे राहायचं काहीच नाही, सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत. तर त्यांच्यासाठी रिलीफ योजना, त्यांना कुठेतरी त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. हे नॅशनल हायवे अथॉरिटीचं ही जबाबदारी आहे. असं नसताना महापालिकेने पण हात वर केलं की आमची जबाबदारी नाही आहे. 70 वर्षानंतर तुम्ही त्या लोकांना सांगता 25 दिवसात खाली करा आणि आता जा कुठे जायचंय ते. हे साफ चुकीचे. आणि त्या लोकांना ताबडतोब घरं दिली पाहिजेत अशी मी त्या ठिकाणी, किंवा रिलीफ कॅम्प ज्याला म्हणतात, तूर्त त्यांना काहीतरी व्यवस्था केली पाहिजे अशी मी महापालिकेच्या वतीने किंवा नॅशनल हायवेच्या वतीने अशी मी मागणी करते. आणि माझा शेवटचा विषय 183 बाब क्रमांक आणि पृष्ठ क्रमांक 114. माझ्या महाराष्ट्रात फक्त मला असं वाटतं 2 किंवा 3 मतदारसंघातच कुष्ठरोग वसाहती आहेत. सोलापूर आणि पनवेल, प्रशांत ठाकूरजी सन्मान्य सदस्य ते नाही आहेत, कारण का मला आठवतं की आम्ही दोघंच हा विषय मांडायचो. अध्यक्ष महोदय, ह्या जे कुष्ठरोगी आहेत, अजून जरी आपल्याला वाटत असेल की आपल्या महाराष्ट्रात हे इरॅडिकेट झालंय, पण वस्तुस्थिती अशी आहे की नाही, अजूनही आहेत. आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हँडिकॅप सर्टिफिकेट मिळतं. त्यांची बोटं गळून पडलेत वगैरे, 40% असेल, 40%च्या वर तरच तुम्ही हँडिकॅप सर्टिफिकेट देऊ शकता, असं हँडिकॅप लोकांचा तो नियम आहे. पण लेप्रेसी म्हणून, लेपर्स म्हणून त्यांना दिलं जात नाही. म्हणून माझी मागणी आहे शासनाला की हे जे कुष्ठरोगी आहेत किंवा त्यांची मुलं असतील, त्यांच्यामध्ये पण डिफॉर्मिटीज असतात, त्यांना एक वेगळा विभाग करून त्यांना सर्टिफिकेट्स द्या आणि त्या बेसिसवर मग त्यांना शासनाच्या योजना मिळाल्या पाहिजेत अशी मी आपल्याला मागणी करते. कारण का तिथे आपल्याला डिक्लेअर करायचं आहे साफसफाई करताना की आपल्याकडे मैल उचलणारी लोकच नाही आहेत, आपल्याला ते 0 दाखवायचं आहे. आणि म्हणून तुम्ही ओळखत नाही आहात त्या लोकांना, त्यांचा मृत्यू झाल्यावर म्हणून त्यांना, कारण का ऑन पेपर रेकॉर्डवर दाखवायचे की ते नॉन एक्झिस्टंट आहेत. सेम ह्या कुष्ठरोगांचा पण सेम विषय. हे 2 महत्वाचे घटक अतिशय मागासलेले, अतिशय दुर्लक्षित. मी आपल्याला विनंती करते ह्या शासनाला की फक्त रेकॉर्ड म्हणजे फक्त शायनिंग एक बाजू आहे, पण वस्तुस्थिती तळागाळातली दुसरी असताना आपण ह्या 2 महत्वाच्या घटकांकडे लक्ष देऊन ह्यांच्यासाठी खास बाब म्हणून योजना आखावी. आणि अर्थात जाता जाता माझ्या मतदारसंघातले बीडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांसाठी मागच्या वेळेस कामगार कल्याण मंडळ स्थापन झालेलं आणि मग सरकार बदललं, तर मी आग्रहाची विनंती करते की यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ त्या कामगारांच्या, आणि आता जेव्हा महागाई एवढी वाढले तेव्हा त्या कामगारांच्या, जसं मी म्हणाली, 2 वेळेच्या चुली पण पेटत नाही आहेत, तर त्यांच्यासाठी यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ ताबडतोब स्थापित करावे, जसं आपण बांधकाम कामगार मंडळ स्थापित केलंय त्या पद्धतीने, आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा. अध्यक्ष महोदय, आपण मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.